स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 11 मे 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे त्या डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला 10 मे 2021 यावर ज्या आपण काल न्यूज पाहिल्या होत्या त्यावरील क्वेश्चन डिस्कस करूया. मग नंतर 11 एप्रिल 2021 यावरच्या न्यूज डिस्कस करूया. बघा, आजचा पहिला क्वेश्चन, संरक्षण मंत्रालयात सैन्य कार्य विभाग DMA यातील अतिरिक्त सचिव कोण? संरक्षण मंत्रालयात सैन्य कार्य विभाग DMA यातील अतिरिक्त सचिव कोण झाले? यातील अतिरिक्त सचिव कोण झाले? अनिल पुरी. कोण झाले? अनिल पुरी हे काय आहे? अतिरिक्त सचिव आहे. आणि के नारायण, कपिल मोहन धीर, हरदीप वेस हे जे तिघे आहे हे तिघही कोण आहे? हे सहसचिव आहे. हे कोण आहे? सहसचिव आहे. ठीक आहे. बघा, संरक्षण मंत्रालयात सैन्य कार्य विभाग DMA यातील अतिरिक्त सचिव अनिल पुरी आहे. के नारायण, कपिल मोहन धीर, हरदीप वेस हे काय आहे? हे सहसचिव आहे. नेक्स्ट बघा, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि यांनी न्यू फंड 2 तयार केले. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि यांनी न्यू फंड 2 तयार केले. कोणी? युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI. भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI या दोघांनी एकत्र येऊन काय तयार केलेलं आहे? न्यू फंड 2 तयार केलेला आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि भारतीय स्टेट बँक यांनी न्यू फंड तयार केलेले आहे. आता बघा, इथे सीडबीआयची स्थापना 2 एप्रिल 1990 या साली झाली. 2 एप्रिल 1990 साली कोणाची स्थापना झाली? सीडबीआयची. सीडबीआय म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. हिची स्थापना कधी झाली? 2 एप्रिल 1990. आणि यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आणि याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? ते लखनौला आहे. ते कुठे आहे? लखनौला. ठीक आहे. आणि याचे जे अध्यक्ष आहे सीडबीआयचे ते कोण आहे? शिवा एस रमणा. बघा, सीडबीआयची स्थापना 2 एप्रिल 1990 साली झाली. मुख्यालय कुठे आहे? लखनौला. आणि याचे अध्यक्ष कोण आहे? शिवा एस रमणा. नंतर बघा, ॲक्सिस बँकची स्थापना 1993 साली झाली. आणि याचे जे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे. ते कुठे आहे? मुंबईला. आणि याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ते पाहिले होतं आपण. कोण होते? अमिताभ चौधरी. हे ॲक्सिस बँकबद्दल. बघा, ॲक्सिस बँकची स्थापना 1993 साली झाली. मुंबई हे त्याचे मुख्यालय आहे. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? अमिताभ चौधरी आहे. नंतर बघा, इथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. नंतर काय आलेलं आहे? सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ते कोण आहे? मातम व्यंकटराव. कोण आहे? मातम व्यंकटराव. कोणाचे? सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? मातम व्यंकटराव. आणि याची जी स्थापना आहे ती कधी झाली होती? 21 डिसेंबर 1911 साली. 21 डिसेंबर 1911 साली. आणि याचे मुख्यालय मुंबईला आहे. याचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईला. बघा, एका क्वेश्चनवरून आपण 4 क्वेश्चन करत आहोत. याचा अर्थ तुम्हाला रिव्हिजनसुद्धा मी प्रोव्हाइड करत आहोत. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे? या सेशनला मॅक्झिमम लोकांना शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांनासुद्धा याची मदत होईल.
एका क्वेश्चनवरून आपण 4 क्वेश्चन करत आहोत. नेक्स्ट बघा, पश्चिम बंगाल विधानसभेचे नवयुक्त सभापती कोण? पश्चिम बंगाल विधानसभेचे नवयुक्त सभापती कोण? तर इथे आपलं राईट आन्सर आहे बिमान बंदोपाध्याय. बिमान बंदोपाध्याय हे कोण आहे? हे पश्चिम बंगालचे नवयुक्त सभापती झाले. नवयुक्त सभापती कोण झाले पश्चिम बंगालचे? बिमान बंदोपाध्याय. बिमान बंदोपाध्याय. आता बघा इथे जगदीप धनकर. जगदीप धनकर हे पश्चिम बंगालचे कोण आहे? राज्यपाल आहे. जगदीप धनकर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहे. जगदीप धनकर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहे. आता बघा इथे आचार्य देव विराट आलेला आहे. आचार्य देव विराट हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहे. आचार्य देव विराट हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहे. ठीक आहे. नंतर बघा आरिफ मोहम्मद खान. आरिफ मोहम्मद खान हे केरळचे राज्यपाल आहे. आरिफ मोहम्मद खान हे केरळचे राज्यपाल आहे. बघा पश्चिम बंगाल विधानसभेचे नवयुक्त सभापती कोण आहे? बिमान बंदोपाध्याय. जगदीप धनकर हे पश्चिम बंगालचे कोण आहे? राज्यपाल आहे. आचार्य देव विराट हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहे. आरिफ मोहम्मद खान हे केरळ राज्याचे राज्यपाल आहे. नेक्स्ट बघा, भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे नवीन संचालक म्हणून कोण यांनी पदभार सांभाळला? भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे नवीन संचालक म्हणून यांनी पदभार सांभाळला. तर इथे आपलं राईट आन्सर आहे R.M. सुंदरम यांनी. भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे नवीन संचालक R.M. सुंदरम यांनी पदभार सांभाळलेला आहे. नंतर बघा टेड्रोस ॲडनॉम. टेड्रोस ॲडनॉम हे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आहे. संघटनेचे अध्यक्ष आहे. हे टेड्रोस ॲडनॉम हे कोण आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आहे. थिसारा परेरा हे श्रीलंकाचे खेळाडू आहे. श्रीलंकाचे खेळाडू आहे. कोणते? क्रिकेटचे. हे श्रीलंकाचे क्रिकेटचे खेळाडू आहे ज्यांनी सर्व फॉर्मॅटमधून संन्यास घेतलेला आहे. ज्यांनी सर्व फॉर्मॅटमधून संन्यास घेतलेला आहे. थिसारा परेरा हे श्रीलंकाचे खेळाडू आहे जे काय खेळतात? क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटमधील सर्व फॉर्मॅटमधून संन्यास घेणारे कोण आहे? थिसारा परेरा. नंतर बघा सुभाषचंद्र खुंटिया हे भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण याचे अध्यक्ष आहे. कोण? सुभाष खुंटिया हे भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आहे. कोण? सुभाषचंद्र खुंटिया. नेक्स्ट बघा, कोरोनावरील सिंगल लस डोस काढणारे पहिले देश कोणते? कोरोनावरील सिंगल लस डोस काढणारे पहिले देश कोणते? तर इथे पहिले देश कोणते आहे? रशिया आहे. ज्यांनी कोरोनावरील सिंगल लस डोस काढलेला आहे असे करणारे हे पहिले देश आहे. कोण? रशिया. रशियाची राजधानी मॉस्को आणि चालन तेथे रुबेल चालतात. रशियाची राजधानी मॉस्को आहे आणि चालन तेथे रुबेल चालतात. नंतर बघा अमेरिकेने 46 नंबरचे G7 2020चे जी बैठक होती, G7ची 2020ची 46 क्रमांकाची जी बैठक होती तिचे आरंभ केलेले होते. पण हे शक्य झाले नव्हते. कशामुळे? कोरोनामुळे. ठीक आहे. नंतर बघा 47 क्रमांकाची G7 2021ची जी बैठक आहे त्याची अध्यक्षता कोणाकडे आहे? इंग्लंडकडे. 47 क्रमांकाची G7ची 2021ची जी अध्यक्षता आहे ती कोणाकडे आहे? ती इंग्लंडकडे आहे. नंतर बघा इथे जर्मनी. इथे काय आलेलं आहे? जर्मनीकडे 48 क्रमांकाची G7 2021ची
G7 2021ची जी अध्यक्षता आहे ते कोणाकडे आहे? जर्मनीकडे. आणि कितव्या क्रमांकाची? 48व्या क्रमांकाची. नंतर बघा 49व्या क्रमांकाची G7 49व्या क्रमांकाची G7 2023ची जी अध्यक्षता आहे ती कोणाकडे आहे? ती जापानकडे आहे. 50 क्रमांकाची G7ची जी अध्यक्षता आहे 2024ची ती कोणाकडे आहे? ती इटलीकडे आहे. ती कोणाकडे आहे? इटलीकडे. बघा 46 क्रमांकाची जी अध्यक्षता आहे G7ची 2020ची ती अमेरिकेकडे होती. 2021ची 48व्या क्रमांकाची जी 47व्या क्रमांकाची जी अध्यक्षता होती ती इंग्लंडकडे होती. 2022ची G7ची 48व्या क्रमांकाची जी अध्यक्षता होती ती जर्मनीकडे होती. 49व्या क्रमांकाची G7 2023ची जी अध्यक्षता आहे ती जापानकडे आहे. 50व्या क्रमांकाची G7 2024ची जी अध्यक्षता आहे ती कोणाकडे आहे? इटलीकडे. अशा प्रकारे तुम्ही जर कंटिन्यू याला पाहिलं तर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे क्लिअर होणार. नेक्स्ट बघा, फिस्की लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? फिस्की लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? तर येथे आपलं राईट आन्सर आहे उज्ज्वला सिंघानिया यांची. उज्ज्वला सिंघानिया यांची नुकतीच फिस्की लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेमध्ये अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नंतर बघा इथे सोमा मंडल यांना स्टेडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस ची पहिली महिला अध्यक्ष झाले. सोमा मंडल या कोण झाल्या? स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसच्या सोमा मंडल. वैशाली एस हिवसे हे सीमा बॉर्डर. वैशाली हिवसे या सीमा रस्ते संघटनेचे पहिली ऑफिसर महिला कमांडर झाली. वैशाली एस हिवसे ही सीमा रस्ते संघटनेची पहिली ऑफिसर कमांडर झाली. वैशाली एस हिवसे ही सीमा रस्ते संघटनेची पहिली कोण झाली? ऑफिसर कमांडर झाली. पहिली महिला ऑफिसर कमांडर झाली. नंतर बघा इथे नेथरा कुमनम या पहिल्या नाविका आहे. या कोण आहे? पहिल्या नाविका आहे ज्यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतकडून प्रवेश प्राप्त केला. टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रवेश प्राप्त करणारी पहिली नाविका कोण आहे? नेथरा कुमनम. सोमा मंडल कोण झाल्या? स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसच्या अध्यक्ष झाल्या, ज्या पहिल्या महिला आहे. उज्ज्वला सिंघानिया या कोण झाल्या? फिस्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी निवड केली. वैशाली एस हिवसे या सीमा रस्ते संघटनेचे ऑफिसर कमांडर झाल्या, त्या पहिल्या महिला आहे. नेथरा कुमनम ही पहिली नाविका आहे जिने ऑलिम्पिकसाठी प्रवेश प्राप्त केला. नेक्स्ट बघा, नेट झिरो प्रोड्युसर फोरममध्ये कोणता देश सामील झाला? नेट झिरो प्रोड्युसर फोरममध्ये कोणता देश सामील झाला? सौदी अरब. नेट झिरो प्रोड्युसर फोरममध्ये सामील झाला सौदी अरब. नंतर बघा इथे अफगाणिस्तानची जी राजधानी आहे ती कोणती आहे? काबूल. अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे? काबूल. आणि चालन तेथे अफगाणी चालते. अफगाणी चालन कोणते चालतात? अफगाणी. नंतर बघा अल्जेरिया. नंतर काय आहे? अल्जेरिया. अल्जेरियाची राजधानी अल्जेरियाची राजधानी अल्जेरियस आहे आणि चालन तेथे दिनार चालतात. दिनार. नंतर बघा बेल्जियम. नंतर काय आलेलं आहे? बेल्जियम. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल आहे. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल आणि युरो तेथे चालन चालतात. बघा नेट झिरो प्रोड्युसर फोरममध्ये सामील होणारा कोणता देश आहे? सौदी अरेबिया. अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि अफगाणी तेथे चालन चालतात.
अल्जेनियाची कॅपिटल काय आहे? अल्जेरियस आणि दिनार तेथे चालन चालतात. बेल्जियमची कॅपिटल आहे ब्रुसेल आणि युरो तेथे चालन चालतात. नेक्स्ट बघा, आजची जी पहिली न्यूज आहे त्याकडे आपण वळूया. बघा आजची पहिली न्यूज, आसामचे नवीन मुख्यमंत्री हिमंत बिश्वा शर्मा झाले. आसामचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले? हिमंत बिश्वा झाले. आसामचे जे राज्यपाल आहे त्यांचं तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. मी या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. आसामचे जे राज्यपाल आहेत त्यांचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा. आसामचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले? हिमंत बिश्वा शर्मा, आठवण ठेवा. नेक्स्ट बघा, रेल्वे सुरक्षा दल, चाइल्ड लाईन आणि संयुक्त राष्ट्रसंघ बालनिधी म्हणजेच युनिसेफ या संस्थांनी एकत्र येऊन बिहारच्या रेल्वे स्थानकावर सुरक्षित सफर नामक उपक्रमाचा प्रारंभ केला. बघा यावर डायरेक्ट क्वेश्चन होऊ शकतो. रेल्वे सुरक्षा बल आणि संयुक्त राष्ट्रसंघ बालनिधी म्हणजेच युनिसेफ यांनी कोणत्या उपक्रमाचा प्रारंभ केला? तर कोणत्या सुरक्षित सफर या उपक्रमाचा प्रारंभ केला. कोणत्या? सुरक्षित सफर ही जे उपक्रम आहे हे कोणी चालू केले? रेल्वे सुरक्षा बल आणि चाइल्ड लाईन आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी संघ युनिसेफ यांनी मिळून काय सुरू केलेलं आहे? सुरक्षित सफर. आणि कोणत्या रेल्वे स्थानावर? बिहारच्या. कोणत्या? बिहारच्या. नेक्स्ट बघा, नेपाळचे कामिरिता यांनी 25 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखरवर सर करून नवीन रेकॉर्ड केले. नेपाळचे कामिरिता यांनी 25 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखरवर सर करून नवीन रेकॉर्ड केलेला आहे. कोणी? कामिरिता हे कोणत्या देशाचे आहे? नेपाळचे आहे. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. नेपाळची राजधानी काय आहे? काठमांडू. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आणि कामिरिता यांनी सर्वात प्रथम माउंट एव्हरेस्टवर सर केली होती. ती कधी केली होती? 1994 साली. हे सुद्धा आठवण ठेवा. कामिरिता यांनी माउंट एव्हरेस्टवर फर्स्ट टाईम सर कधी केली होती? 1994 साली. आता किती वेळा झालेला आहे यांचं? 25 वेळा. आणि त्यांनी एक रेकॉर्डसुद्धा केलेला आहे. नेक्स्ट बघा, वनराज भाटिया यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रसिद्ध संगीतकार होते. वनराज भाटिया यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रसिद्ध संगीतकार होते. नेक्स्ट बघा, आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्य विषयी चर्चा करण्यासाठी तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रिस्तरीय बैठक आइसलँड आणि जपान या देशांनी संयुक्तपणे नॉलेज फॉर ए सस्टेनेबल आर्क्टिक या संकल्पनेखाली आयोजित केली. आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याविषयी चर्चा करण्यासाठी तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रिस्तरीय बैठक आइसलँड आणि जपान या देशांनी संयुक्तपणे नॉलेज फॉर ए सस्टेनेबल आर्क्टिक या संकल्पनेखाली आयोजित केली. आर्क्टिक काउन्सिलची जी बैठक आहे विज्ञान मंत्रिमंडळाची, ती संयुक्तपणे कोणत्या दोन देशांनी केली? आइसलँड आणि जपाननी. कोणत्या संकल्पनेखाली? नॉलेज फॉर ए सस्टेनेबल आर्क्टिक या संकल्पनेखाली. नेक्स्ट बघा, नासाचे 14वे अध्यक्ष म्हणून बिल नेल्सन यांची नियुक्ती झाली. बघा, नासाचे 14वे जे अध्यक्ष आहे ते कोण झाले? बिल नेल्सन झालेले आहे. हे आपले बिल नेल्सन आहे. आता नासाची जी स्थापना आहे ती कधी झाली होती? 1958 साली. नासाची स्थापना कधी झाली होती? 1958 साली. 1958 साली नासाची स्थापना झाली होती. आता नासाचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC-ला. नासाचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC-ला. नेक्स्ट बघा, सीमा बिल्सला ही कुस्ती खेळाडू आहे. ही कोण आहे? कुस्ती खेळाडू आहे जिने 50 kg मधील गटासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश प्राप्त केले. सीमा बिल्सला ही कुस्ती खेळाडू आहे जिने काय केलेलं आहे? 50 kg मधील गटासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश प्राप्त केले. कोणी? सीमा बिल्सला.
यावर क्वेश्चन होऊ शकतो डायरेक्ट. ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला हा सेशन आवडला तर या सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हा. आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ होईल. आणि जोपर्यंत मला मॅक्झिमम व्ह्यूज येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला लाईव्ह क्लास प्रोव्हाइड करणार नाही. आता या लाईव्ह क्लासमध्ये मी तुम्हाला दर शनिवारी आणि दर शनिवारी आणि दर रविवारी मॉकचे जे पेपर आहेत ते डिस्कस करणार तुमच्यासोबत. पोलीस भरतीचे किंवा कोणत्याही जे सेंट्रल लेवलची एक्झाम आहे SSC MTS यावरचे जे काही क्वेश्चन राहणार ते मी तुमच्यासोबत डिस्कस करणार मॉकवरचे. पण त्यासाठी आधी तुम्हाला मॅक्झिमम सबस्क्रायबर वाढवावे लागेल आणि मॅक्झिमम लोकांचे व्ह्यूज जेव्हा येणार तेव्हा मी तुम्हाला दर शनिवारी दर रविवारी लाईव्ह क्लास प्रोव्हाइड करेल, ज्यामध्ये मॉक पेपर आपण डिस्कस करू. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मॅक्झिमम शेअर करायचं आहे. इतकीच तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. थँक्यू.